जय शिवराय मित्रांनो, तुम्ही पाहत आहात MHB मराठी न्यूज। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। शेतकरी कर्जमाफीचा GR तर आला, पण आता पैसे खात्यात कधी जमा होणार? नवीन कर्ज कधी मिळणार? आणि KYC नेमकी कशी करायची? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्याआधी महाराष्ट्रातील प्रत्येक ताज्या घडामोडी आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। 1. कर्जमाफीची रक्कम खात्यात कधी येणार? मित्रांनो, कर्जमाफीचे निकष जाहीर झाल्यानंतर आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की खात्यात पैसे कधी पडणार? तर सध्या सहकार विभागाच्या माध्यमातून सर्व कर्ज खात्यांचे ऑडिट सुरू आहे। हे ऑडिट पुढील 10 ते 15 दिवस चालेल। यामध्ये कोण पात्र आहे, कोणाचे बँक खाते वैयक्तिक आहे की नाही याची कसून चौकशी केली जात आहे। कोणतीही बोगसगिरी होऊ नये म्हणून सरकार पूर्ण काळजी घेत आहे। 2. फार्मर ID आणि आधार लिंक का महत्त्वाचं? यावेळची कर्जमाफी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। 2019च्या कर्जमाफीत ज्या त्रुटी होत्या त्या टाळण्यासाठी यावेळी शेतकऱ्याचा फार्मर ID अनिवार्य करण्यात आला आहे। जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान बँकांनी तुमचे आधार आणि फार्मर ID लिंक केले होते। आता त्याच डेटाचा वापर करून पात्र शेतकऱ्यांच्या अंतिम याद्या तयार केल्या जातील। 3. याद्यांचे वर्गीकरण। सहकार विभागाकडून ऑडिट पूर्ण झाल्यावर साधारण 5 ते 6 प्रकारच्या वेगवेगळ्या याद्या बँकांकडे पाठवल्या जातील। यामध्ये 2 लाखांच्या आतील कर्ज असणारे शेतकरी, 2 लाखांच्या वरील कर्ज जे OTS योजनेसाठी पात्र आहेत, नियमित कर्ज भरणारे शेतकरी ज्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे, 2016 ते 17ची जुनी कर्ज असणारे शेतकरी। 4. बँक KYC आणि आधार व्हेरिफिकेशन कधी होणार? बँकांकडे याद्या आल्यानंतर शेतकऱ्यांना बायोमेट्रिक पद्धतीने अंगठा लावून आधार व्हेरिफिकेशन म्हणजेच KYC करावी लागणार आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रोत्साहनपर अनुदानाचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येईल आणि कर्जमाफीची रक्कम बँकेत जमा होईल। 5. प्रक्रियेला विलंब का होऊ शकतो? साधारणपणे 20 जूनपर्यंत याद्या अंतिम करण्याचे काम सुरू राहील। मात्र सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यानं ही आचारसंहिता संपल्यानंतरच अधिकृत याद्या प्रसिद्ध होतील आणि KYC सुरू होईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या या कर्जमाफीच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी होत आहे। जर सरकारने यामध्ये काही नवीन शुद्धीपत्रक किंवा बदल काढले तर या प्रक्रियेला आणखी महिना ते 1.5 महिना उशीर होऊ शकतो। तर मित्रांनो, ही होती कर्जमाफी आणि KYC संदर्भातील सर्वात महत्त्वाची अपडेट। या संपूर्ण प्रक्रियेवर आणि सरकारच्या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारच्या शेतीविषयक आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी MHB मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांसोबत WhatsAppवर नक्की शेअर करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। धन्यवाद। जय शिवराय।